नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। MST CETच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण फिजिक्समध्ये ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM हा पॉइंट आपण कव्हर करणार आहोत। लास्ट दोन लेक्चरमध्ये हे तिसरं लेक्चर आपण ऑसिलेशन वरती घेतोय। लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण SHM डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, एक्सप्रेशन्स फॉर एक्सेलरेशन, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट and their different conditions, maximum value of the acceleration, then velocity, displacement and minimum value of acceleration, velocity and displacement, or the values of the acceleration, displacement and velocity at mean position and extreme position हे आपण लक्षात घेतलं। आता आज या लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट आपल्याला करायचे, दोन भाग आपल्याला त्याचे करायचे आहेत। पण दोन भाग कसे करायचे लक्षात घ्या। तर पहिला पार्ट मी तुम्हाला लक्षात घेईन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे आपला ग्राफ ड्रॉ करायचं आहे। ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM, पार्टिकल परफॉर्मिंग किंवा पार्टिकल परफॉर्मिंग SHM, त्याच्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम पहिला पॉइंट स्टार्टिंग फ्रॉम मीन पोजिशन, मीन पोजिशन पार्टिकल स्टार्ट झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवता येईल ते लक्षात घेऊया। पहा, तर सुरुवातीला आपल्याला काय कव्हर करावं लागेल, ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचं आहे म्हणजे आपल्याला तीन एक्सप्रेशन अंडरस्टँड करायचे आहेत। तीन एक्सप्रेशन कोणते, तर पहिले एक्सप्रेशन आपण लक्षात घ्यायचं आहे। हे अंडरस्टँड करत असताना ग्राफ आपल्याला दाखवायचं आहे, डिस्प्लेसमेंट, त्यानंतर वेलोसिटी आणि त्यानंतर ॲक्सेलरेशन, हे तीन एक्सप्रेशन आपल्याला लक्षात घ्यायचे। काय पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोजिशन हे आपल्याला लक्षात घ्यायचे। मग आपण पाहिलं होतं की डिस्प्लेसमेंटची जी काय व्हॅल्यू आहे मीन पोजिशनला x a sin ωt आहे, हे आपण लिहून घेऊया आधी। आणि वेलोसिटी किती आहे, मग या ठिकाणी वेलोसिटी किती आहे, या ठिकाणी ॲक्सेलरेशन किती आहे मीन पोजिशनला ते आपण समजून घ्यायचं। पहा, आपल्याला बेसिक जे माहिती आहे त्याच्यानुसार वेलोसिटी म्हणजेच dx/dt, याचा अर्थ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। मग त्या नियमानुसार इथे जर आपण सोल्युशन जर काढलं तर आपल्याला मिळेल ते काय, लक्षात घ्या, दिस इज द कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा, कंपोजिट फंक्शन बघा ओमेगा टीचं ओमेगा म्हणजेच काय मिळेल, वेलोसिटी a ओमेगा कॉस ओमेगा टी, बरोबर। त्यानंतर पुढे ॲक्सेलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, हे महत्त्वाचं आहे। मग dv/dt म्हणजे ही आली वेलोसिटी, म्हणजे काय मिळेल आपल्याला, पहा a ओमेगा इन ब्रॅकेट मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा, का तर डेरिव्हेटिव्ह आपण काढतो, याचा अर्थ डेरिव्हेटिव्हचा आहे। सुरुवातीला a ॲज इट इज कॉन्स्टंट, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आणि पुन्हा कॉस ओमेगा टीचं ओमेगा, म्हणून आपल्याला a ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी ही मिळालं वेलोसिटी। काय मिळालं, हे वेलोसिटी। दुसऱ्या बाजूला हे ओमेगा कॉन्स्टंट राहील, a ओमेगा कॉन्स्टंट लिहिल्यानंतर कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन, मग मायनस साईन ओमेगा टी आणि पुन्हा ओमेगा टीचं ओमेगा। तर अशा प्रकारे a इज इक्वल टू मायनस a ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी। बघा, आता पहिलं एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंटचं, दुसरं एक्सप्रेशन वेलोसिटीचं आणि तिसरं एक्सप्रेशन ॲक्सेलरेशनचं। याच्यामध्ये काय दिसतंय, आपल्याला ग्राफ रिप्रेझेंट करायचा आहे आणि तो ग्राफ रिप्रेझेंट करत असताना याच्यामध्ये नेमकं काय दिसतं, बरोबर। तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय या एक्सप्रेशनमध्ये की प्रत्येक जी काही व्हॅल्यू आहे किंवा प्रत्येक जी काही एक्सप्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, कसं आहे, व्हॅरीज विथ टाईम, पण टायमाच्या प्रमाणात आपला ग्राफ रिप्रेझेंट करत असताना पहिला ग्राफ आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट तर बदलत आहे,
पण कसं बदलतंय वर्सेस टाइम. बघा इथे जर टाइम जर बदलला तरच एक्सची व्हॅल्यू चेंज होते. दुसरा ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे व्हेलॉसिटी वर्सेस टाइम, आणि तिसरा ग्राफ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. हे की पॉईंट लक्षात ठेवा. याच्यानुसार आपला ग्राफ दाखवायचंच आहे. हे नोट डाऊन करा याचे एक्सप्रेशन कशा प्रकारे लिहिलेत मी. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टाइम कसा व्हॅरी होतो. पहा समजा टाइम असा गृहीत धरला आपण, एक ऑसिलेशनचा ग्राफ आपण दाखवूया एका सिंगल ऑसिलेशनचा. इथून स्टार्ट झाली आणि अशा प्रकारे हे ऑसिलेशन आपल्याला मिळालं. समजा थोडक्यामध्ये असा ग्राफ मिळतो असा अंदाज लावूया. मग इथं आपला टाइम किती आहे, 0 आहे. इथं असा विचार आपण केला टायमाचे जर आपण असे पार्ट आपण जर लक्षात घेतले तर आपल्याला इथं समजा किती टाइम लागला, T/4 आपण मानूया. इथे T/2 आहे, इथं 3T/4 आहे आणि लास्ट T आहे. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम हा कॅपिटल T असतो. म्हणून आपण टाइम T गृहीत धरू आणि तो टाइम T काय करू, अशा प्रकारे त्याला असं विभागूया, आपण त्याला डिवाइड करूया. पहा मग स्मॉल t इज द टाइम and such a displacement varies with time, such a velocity varies with time and acceleration also varies with time, and we want to draw a graph of such a quantities. आता आपण तो ग्राफ आपण लक्षात घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा तो चार्ट या साईडला तुम्हाला दाखवतो. समजा आपण टाइम आपण लक्षात घेतला की 0, नंतर घेतला T/4, नंतर घेतला T/2, नंतर घेतला कॅपिटल T, नंतर घेतला कॅपिटल T. तर पहा लक्ष द्या. मग समजा याप्रमाणे ज्या काय व्हॅल्यूज आपल्याला मिळतील, मग समजा त्या ठिकाणी आहे ओमेगा टी. ओमेगा टीची आपल्याला माहिती आहे ओमेगा इक्वल टू काय असतो, 2π/T असतो. याच्या लक्षामध्ये मग आणि इंटू ओमेगा टीची व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर आपण कशी काढूया, 2π/T इंटू स्मॉल टी. मग जशी टीची व्हॅल्यू व्हॅरी होईल तसा ओमेगा टी सुद्धा व्हॅरी होईल, आणि ओमेगा टी जसा बदलेल तसं साईनची व्हॅल्यू बदलत राहील, आणि साईन जसं बदलेल तसं तुमचं डिस्प्लेसमेंट बदलत राहील. लक्षात घ्या. तसंच सेम या ठिकाणी, तसंच सेम या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू मिळत जातील. आपण काय करूया, तो एक चार्ट जो आहे तो आपण ड्रॉ करूया. बघा पहा माझ्यासोबत तुम्ही ड्रॉ करू शकता. एक चार्ट मी तुम्हाला व्हॅल्यूचा ड्रॉ करून देईल आणि त्या व्हॅल्यू पुन्हा तुम्हाला ग्राफमध्ये शो करायच्या. पहा सुरुवातीला टी, बरोबर आहे की नाही. सुरुवातीला टी लक्षात घ्या. मग टी इज इक्वल टू आपण 0 मानला, नंतर ओमेगा टी घ्या, नंतर तुमचा डिस्प्लेसमेंट एक्स घ्या, नंतर व्हेलॉसिटी, नंतर ॲक्सेलरेशन घ्या. ओके. पहिला टी घेतला तर आपण टीची व्हॅल्यू लिहूया 0, T/4, नंतर T/2 येईल, नंतर आपण 3T/4 येईल, आणि लास्ट एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी पहा एका ऑसिलेशनचा ग्राफ आपण दाखवूया. मग ओमेगा टी काय येईल आता, तर पहिला 0 आहे तर ओमेगा टी आपल्याला माहितीच आहे, ओमेगा इंटू टी म्हणजे टी इज 2π/T इंटू स्मॉल टी. मग ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या. 0 टाकला 0ची. पुढे व्हॅल्यू जर आपण टाकली टीची T/4 तर ती किती येईल, टीला टी कॅन्सल होऊन जाईल, तिथे किती येईल π/2 येईल. पुढे किती येईल, पुढे विचार करा, ती येईल पाय, टीला टी कॅन्सल झालं. त्यानंतर 3π/2 येईल. किती येईल लक्षात घ्या, 3π/2 येईल, आणि शेवटी किती येईल 2π झालं. आता पहा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तिकडे व्हॅल्यूज पुट करूया. पहा एक्स तिथे टाका 0 व्हॅल्यू ओमेगा टीची. 0 टाकल्यावर काय होईल, साईन 0 0, आणि काय होईल आपलं एक्स बिकम्स नाव 0. आता पुढे व्हॅल्यू टाका तुमच्या त्याच एक्समध्ये, पुढे व्हॅल्यू टाका π/2. मग साईन 90 झाला, साईन 90 हा 1 असतो, मग तुम्हाला येईल तिथं ए. त्यानंतर पुढे व्हॅल्यू टाका पाय, काय होईल तुम्हाला व्हॅल्यू 0च येईल, म्हणजे इथं मिळेल तुम्हाला 0. आता व्हॅल्यूज टाका 3π/2, मग साईन 270 तो असतो -1, म्हणजे एक्स येईल तुमचा -a. आता पुन्हा व्हॅल्यू टाका 2π, साईन 2π 0, मग इथे येईल व्हॅल्यू 0. हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. बघा सुरुवातीला इथं होता पार्टिकल, ह्या फेज तुमच्याकडे लक्ष घेता येईल. इथं पार्टिकल होता तेव्हा डिस्प्लेसमेंट इथं होतं. जेव्हा तुमचा पार्टिकल इतक्या फेजनी पुढे गेला तेव्हा इतकं डिस्प्लेसमेंट झालं, तेव्हा पुन्हा इतकं आला तेव्हा इतकं झालं, इतकं फेज होतं तेव्हा इतकं, आणि सो ऑन या प्रकारचं स्वरूप मिळतं. पुढच्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा. तुमचं दुसरी व्हॅल्यू आहे आता a cos ओमेगा टी.
बरोबर ना. व्ही इज इक्वल टू ए ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी. मग पुढे काय होईल तर व्हीची व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपण ओमेगा टी टाकूया 0 आणि तो पहिला येईल तुम्हाला ए इंटू ओमेगा. किती येईल लक्षात घ्या, ए इंटू ओमेगा. पुढे व्हॅल्यूज पुट करा. आता पुढची व्हॅल्यू काय मिळते ते समजून घ्या. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही टाकला π/2 तर तो होईल 0 म्हणजे ते मिळेल तुम्हाला 0. आता पुढे व्हॅल्यू टाका पाय म्हणजे -1 म्हणजे मायनस ए ओमेगा मिळेल. देन पुढे व्हॅल्यू टाका 270 म्हणजे 3π/2 तो सुद्धा 0च म्हणजे इथे येईल 0. त्यानंतर 2π टाका म्हणजे पुन्हा येईल ए इंटू ओमेगा. ओके. देन त्यानंतर पहा लक्ष द्या. समजा आता आपल्याला ॲक्सेलरेशन लक्षात घ्यायचे. ॲक्सेलरेशनमध्ये आपण व्हॅल्यू टाकली 0 तर सुरुवातीला ॲक्सेलरेशन बिकम्स 0 का तर साईनची आपल्याला माहिती 0ची व्हॅल्यू 0. त्यानंतर π/2 टाकला तर किती येईल -a ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर आपण टाकला पाय टाकल्यानंतर काय होईल 0च येईल पुन्हा सुद्धा. त्यानंतर आपण टाकला 3π/2 तर 3π/2 टाकल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू येईल -1 आणि मायनस मायनस होईल प्लस ते होईल ए ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर पुढे आपण व्हॅल्यू टाकली किती 2π म्हणल्यानंतर ते झालं पुन्हा 0. बघा असा ग्राफ आपल्याला मिळाला आहे आणि ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तो ग्राफ म्हणजे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम, ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. मग आपण असं केलं तर चालेल. याचा ग्राफ आणि याचा ग्राफ म्हणजेच डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन एकाच सायमल्टेनियसली ड्रॉ केला आणि त्यांच्यामध्ये काय फरक मिळतो आपल्याला, त्यांच्यामध्ये नेमकं डिफरन्सेस काय आहेत हे जर आपण विचार जर केला तर ते नेमकं कसा मिळतोय ते सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. तर हे चार्ट नोट डाऊन करा. पहा मी या साईडला तो ग्राफ तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. देन आपण त्याच्यावरून काही कन्क्लुजन आपल्याला लिहिता येतील आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये काय दाखवतंय हे बी आपल्याला समजून घेता येईल. मग पहा लक्ष द्या सगळ्यांनी. तर इकडे मी असं वाय ॲक्सिस दाखवतो आणि एक्स ॲक्सिसवरती त्याचा टाईम दाखवतो, टाईम. ओके. देन सिमिलरली इकडेही तसंच दाखवतो टाईम. इकडे सेम आपल्याला थोडंसं मी या ठिकाणी टाइम. देन तिसरं दाखवतो याप्रमाणे हा सुद्धा असं टाइम. तर पहिला आपण घेऊया डिस्प्लेसमेंटसाठी. इकडं असेल ए, इकडं असेल -a. दुसरा आपण घेऊया व्हेलॉसिटी, हा झाला एक्सचा. दुसरा घेऊया व्हेलॉसिटी, इकडं असेल ए ओमेगा, इकडं असेल -a ओमेगा. बरोबर. तिसरा आपण घेऊया तो आहे ॲक्सेलरेशनचा ए ओमेगा स्क्वेअर आणि इकडे घेऊया -a ओमेगा स्क्वेअर. टाइम सुरुवातीला आहे 0. त्यानंतर टाइम घेऊया आपण t/4, टाइम घेऊया t/4. सिमिलरली t/4. टाइम घेऊया t/2, टाइम घेऊया t/2. त्यानंतर टाइम घेऊया 3t/4, 3t/4 आणि 3t/4. त्यानंतर पुढे विचार करूया आपण या ठिकाणी टी आणि टी. आता हा ग्राफ झाला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, हा झाला व्हेलॉसिटी वर्सेस टाइम, हा झाला ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. समजा हे ग्राफ झाले, पण हे ग्राफ आपण दाखवतोय कुठून तर फेन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन असं आपण दाखवतोय. मग चला तर आपण पहिला ग्राफ ड्रॉ करूया. पहिल्या ग्राफमध्ये काय दाखवले बघा, 0ला आहे. जेव्हा तुमचा ओमेगा टी किंवा टी हा 0 आहे तेव्हा तुमचा एक्स सुद्धा 0 आहे. म्हणजे कुठे आहोत आपण तर पहा ग्राफमध्ये आपण दाखवूया टाइम 0, देन डिस्प्लेसमेंट सुद्धा 0 इथं आहे. तुमचा टाइम आहे t/4 तर त्यावेळेस कुठे गेलाय तो तर इथं आलाय किती आलाय मॅक्झिमम ए ला आलाय. त्यानंतर t/2 आहे तर पुन्हा 0ला आलाय. त्यानंतर पुढे -a ला आलाय, त्यानंतर पुन्हा 0ला आलाय. तर ग्राफ जर आपण बघितला तर ग्राफ आपल्याला असा मिळतोय बघा. हा मिळाला आपला ग्राफ बघा. एका ऑसिलेशनचा ग्राफ आपल्याला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम असा मिळतोय आणि इट शोज द साइन वेव्ह. कसा दाखवतोय तो साइन वेव्ह दाखवतोय. पुढे आपण कन्क्लुजन पाहू नेक्स्ट. त्यानंतर पुढे आहे मॅक्झिमम म्हणजे इथं आहे
टाइम 0 आहे पण व्हॅल्यू इथे आहे. त्यानंतर पुढे 0 आहे, त्यानंतर पुढे मायनस आहे, त्यानंतर पुन्हा 0 आहे, त्यानंतर पुन्हा मॅक्सिमम. ओके, माझे ग्राफ तुम्हाला मिळेल बघा अशा प्रकारे. बघा ग्राफ असा दिसतोय आणि सच ग्राफ शोज द कोसाइन वेव्ह. कसा दाखवतोय तो? कोसाइन वेव्ह दाखवतोय. ठीक आहे, पुढे आता या ठिकाणी दाखवतो तुम्हाला 0, त्यानंतर दाखवतोय मायनस, त्यानंतर 0, त्यानंतर प्लस आणि पुन्हा 0. म्हणजे ग्राफ तुम्हाला दाखवतोय याप्रमाणे. ओके, पहा हे 3 ग्राफ तुम्हाला अशा प्रकारे मिळत आहेत. आता ग्राफचं थोडं ऑब्झर्वेशन करा. तुमचा लास्ट ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम आणि डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम हे दोन्ही ग्राफ कसे आहेत? सच अ 2 ग्राफ शोज द साइन वेव्ह. साइन नेचर आहे म्हणजे 0 पासून किंवा कुठून सुरुवात झालेली यांची 0 पासून किंवा 0 पासून किंवा 2 पाय किंवा 2 पाय पासून सुरुवात झालेली आहे. बरोबर ना? या ठिकाणी पाय आहे, या ठिकाणी 0 आहे. 0 to पाय किंवा पाय पासून जर स्टार्ट होत असेल त्या पॉईंटची तर ते साइन वेव्ह रिप्रेझेंट करते. जर π/2 आणि 3π/2 म्हणजे 90 आणि 270 पासून जर सुरुवात होत असेल तर सच ग्राफ शोज द कोसाइन वेव्ह. म्हणजे हा कोसाइन वेव्हचा ग्राफ आहे, हा साइन वेव्हचा आहे, हा साइन वेव्हचा आहे. बघा ग्राफ थोडं ऑब्झर्वेशन करा. मी इकडचा पार्ट पुसून टाकतो आणि तुम्हाला कन्क्लुजन काय आहे पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशनचं ग्राफमध्ये काय दिसतंय ते थोडक्यात दाखवतो. बघा क्विकली एकदम. या ग्राफमध्ये हा 0 पासून सुरू होतोय, हा 90 पासून सुरू होतोय. मग आपल्याला असं दिसतंय डिस्प्लेसमेंट, SHMचं जे काय डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटीमध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे? फेज डिफरन्स इज π/2. सरळच कळतंय. त्यानंतर पुढचा पॉईंट लक्षात घ्या, फेज डिफरन्स, तो बी आपण लक्षात घेऊया. फेज डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. बघा तुम्ही विचार करा, इथं हा 90 पासून 10 कुठून सुरू होते? पाय पासून होते म्हणजे 180 पासून. मग त्याच्यामध्ये किती फरक आला? पुन्हा π/2चा आला. लक्षात घ्या. आता फेज डिफरन्स बिटवीन, फेज डिफरन्स आपण लक्षात घ्यायचा. हा इथं डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन. बरोबर ना? डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशनचा घेऊया लक्षात. याच्यामध्ये किती दिसतोय फेज डिफरन्स? इज इक्वल टू पाय दिसतोय. बघा हा होतोय 0 पासून सुरून, हा पाय पासून म्हणजे पाय वजा 0 याचा अर्थ किती होतोय? पाय म्हणजे 180. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 180चा फरक आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही लक्षात घ्यायचंय, डायरेक्टली मी इथं सांगतो तुम्हाला. या ठिकाणी ही आहे साइन वेव्ह, साइन नेचर आहे शोज द. ही आहे कोसाइन वेव्ह, तुम्ही नोट डाऊन करा. आणि ही पुन्हा आहे साइन वेव्ह. आता प्रत्येक ग्राफचा विचार करा. प्रत्येक ग्राफ जो काय आहे 2 पाय इतका फेस कव्हर केल्याच्या नंतर, समजा 2 पाय, बघा याचा बी 2 पाय माना, सगळ्यांचा 2 पाय, 2 पाय इतका फेस कव्हर केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला दाखवेल स्वरूप. काय करतोय? सेम पाथ कव्हर करतोय अगेन अँड अगेन. बरोबर ना? रिपीट्स आफ्टर 2 पाय फेस. 2 पाय इतकं त्याचा फेस झाला किंवा त्याचा जो काय फेस डिफरन्स आहे तो 2 पाय इतका झाला, 2 पाय इतका झाला की सेम सेट ऑफ मुवमेंट जो काय आहे तो पुन्हा पुन्हा परफॉर्म करतो. इथं तसंच लक्षात घ्या. अशाच प्रकारचं स्वरूप आपल्याला पुन्हा मिळतं. म्हणजे हे आणि हे सारखंच. इथंही विचार करा, इथंही आपल्याला अशाच प्रकारचं स्वरूप पुन्हा पुन्हा मिळतं. मग हा सेट, हा सेट, हा आणि हा, हा आणि हा 2 पाय इतका फेस कव्हर झाल्याच्या नंतर सेम आपल्याला मुवमेंट त्या पार्टिकलची मिळते. म्हणून तर आपण सांगतो की SHM काय आहे? पिरियडिक आहे. मग हेच आपल्याला मुद्दावी लक्षात घेता येतो आफ्टर 2 पाय फेस. बरोबर ना? आफ्टर 2 पाय फेस द पार्टिकल कव्हर्स अ सेम किंवा कम्प्लीट्स अ सेम पाथ अगेन अँड अगेन, असं आपण बोलू शकतो. तर हे झालं याचं कन्क्लुजन. हा ग्राफ तुम्ही अंडरस्टँड करायचा आहे. ग्राफमध्ये काय दाखवले सगळं मी इथं तुम्हाला कन्क्लुजन त्याचं दाखवलेलं आहे. आता पुढचा सेकंड पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि तो सेकंड पॉईंट म्हणजे तो आहे बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर ना? स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन हे आपण लक्षात घ्यायचे. ओके.
चला का? चला बघा, हेडिंग टाका सगळ्यांनी. आता सेम आपल्याला 3 ग्राफ जसे आपण मेन पोझिशनचे ड्रॉ केले तसेच आपल्याला सेम 3 ग्राफ आपल्याला या ठिकाणी सुद्धा ड्रॉ करायचे. मग आता पहा, त्याचं स्वरूप बी आपण लक्षात घेऊया कसं दाखवता येईल ते. त्याच्यामध्ये सुद्धा काय कन्क्लुजन आपल्याला मिळते ते बी आपण लक्षात घ्यायचे. मी पहिला पॉईंट लक्षात घेईन. तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग HHM स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन ते लक्षात घ्यायचे. दुसरं तुम्हाला वेलोसिटी काय आहे ती बी लक्षात घ्यायचे. आणि तिसरं ॲक्सेलरेशन काय आहे ते समजून घ्यायचे. कुठं पण स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. मग आपण पहिलं लक्षात घेऊया, x = a cos ωt हे सगळ्यांनाच माहिती आहे. So displacement of particle starting from extreme position is x = a cos ωt. मग मी सांगितलेल्या त्या नियमानुसार velocity = dx/dt. म्हणजे काय करा, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह काढा. त्यानंतर पुढं ॲक्सेलरेशन समजून घ्या, ते आहे dv/dt. किती आहे? dv/dt. मग सिमिलरली मी जर डायरेक्ट लिहिलं तर v काय येणार आहे इथं, -a sin ωt असं येणार आहे. तुम्ही सोडून बघा किती आहे, एवढं आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन किती येणार आहे त्याचा विचार करा. हा मायनस तसाच राहील, -a² आणि इंटू पुन्हा cos ωt. अशा प्रकारचं तुमचं ॲक्सेलरेशन. याच्यामध्ये मी एक बाब लक्षात घ्या, the displacement varies with t. The displacement varies with t time. The velocity varies with time and the acceleration also varies with time. म्हणजे again we have to draw a graph. We have to draw a graph displacement versus time. एक ग्राफ. दूसरा ग्राफ velocity versus time. And the third graph is acceleration versus time. असं आपल्याला ड्रॉ करायचे 3 ग्राफ. आणि तिन्हीवरून पुन्हा आपल्याला कन्क्लुजन कॅल्क्युलेट करायचंय. काय कन्क्लुजन आहे हे तुमच्या समोर आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन करायचे, ते करून घ्या. आता पुढे मी काय करतो, मग सारखंच एक टाइम गृहीत धरतो. द टाइम विच इज कन्सिडर ॲज 0, t/4, t/2, 3t/4 आणि कॅपिटल T. द टाइम फॉर द कम्प्लीट वन ऑसिलेशन स्टार्टिंग फ्रॉम 0 to and goes to t. म्हणजे t पर्यंत एक ऑसिलेशन. आता झालं, तर हे मी आता पार्ट रब करतो. आणि आता काय करायचं आपल्याला, मग आता जसा टाइम चेंज होतोय ना तसं डिस्प्लेसमेंट कसं चेंज होतंय, त्याची पोझिशन काय आहे, कुठे बदलते हे बी आपल्याला लक्षात घ्यायचं. हे तुमच्या समोर ठेवतो मी इथे. आणि काय करतोय, तो चार्ट तुम्हाला, व्हेरिएशनचा चार्ट तुम्हाला पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवतोय. पण कशासाठी? एक्स्ट्रीम पोझिशनसाठी. ओके, तर पहा, टी घेऊया पहिला, त्यानंतर ωt घेऊया, त्यानंतर x घेऊया, त्यानंतर वेलोसिटी घेऊया आणि त्यानंतर ॲक्सेलरेशन घेऊया. स्मॉल a फॉर द ॲक्सेलरेशन, कॅपिटल A फॉर द ॲम्प्लिट्यूड. बघा, t घेतला 0, t/4 घेतला, t/2 घेतला, 3t/4 घेतला आणि लास्टला कॅपिटल T घेतला. The ωt varies like 0, π/2, पुढं पाय, 3π/2 and then 2π. ह्या व्हॅल्यूज लास्ट टाइम आपण कॅल्क्युलेट केल्या. आता पुढे the x varies. पहा, x ची व्हॅल्यू 0 टाकली तर x becomes now a, then becomes 0. then आपण व्हॅल्यू टाकली पाय, 3 - a, then becomes 0 and then again a. ओके. सिमिलरली वेलोसिटी काय येते 0. then आपण व्हॅल्यू टाकली π/2, तर sin 90 हा 1 म्हणजे -a ω. then आपण व्हॅल्यू टाकली, लक्षात घ्या काय व्हॅल्यू पुट करता येईल, तर पाय टाकलं तर पुन्हा 0. then आपण व्हॅल्यू टाकली 3π/2, मायनस होईल प्लस a ω. then व्हॅल्यू 0. then आपण टाकला 0. लास्ट ॲक्सेलरेशनसाठी बघा, 0 टाकला तर 3 - a ω². किती ते लक्षात घ्या, -a ω². आपण व्हॅल्यू पुन्हा पुट केली तर 0 झाला. त्यानंतर व्हॅल्यू पुट केली तर मायनस प्लस झाला a ω². देन आपण व्हॅल्यू पुन्हा पुट केली तर 0 झाला. देन आपण व्हॅल्यू पुन्हा पुट केली 2π, तर तो झाला पुन्हा -a ω². हा चार्ट समजून घ्या सगळ्यांनी.
जशी ओमेगा टीची किंवा टीची व्हॅल्यू बदलते तशा प्रकारे आपलं ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे तीनही व्हॅल्यू विथ रेस्पेक्ट टू टाईम तशाच चेंज होताना आपल्याला दिसतात. ते तुमच्या समोर आहे. आता मी काय करतो, याचा एक ग्राफ तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. तो ग्राफ कसा दाखवायचा आहे ते तुम्हाला दाखवतो मी. बघासारखंच मी इथं एक वाय लाईन दाखवतो, वाय ॲक्सिस, आणि या साईडला इकडे मी तुम्हाला प्रत्येकाचा एक्स ॲक्सिस दाखवतो. एक्स ॲक्सिस बघा, हा एक्स ॲक्सिस आहे. तिन्हीसाठी आपण दाखवूया. तर व्हॅरीज विथ टाईम पहिला आपण दाखवूया डिस्प्लेसमेंट चेंजेस विथ टाईम. दुसरा ग्राफ दाखवूया आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. आणि तिसरा ग्राफ दाखवूया आपण ॲक्सेलरेशन वर्सेस अगेन टाईम. पहा, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपण दाखवलं या ठिकाणी आणि निगेटिव्हचं दाखवलं या ठिकाणी. इथं आहे 0. इथं आपण दाखवलं व्हेलॉसिटी ए ओमेगा, इथं आहे 0. इथं दाखवलं आपण मायनस ए ओमेगा. या ठिकाणी आपण दाखवलंय ए ओमेगा स्क्वेअर. इथं दाखवलं ॲक्सेलरेशन जे काय आहे ते. इथं दाखवलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ओके. आता टाईम आपण गृहीत धरूया. इथं आहे आपली 0 पोझिशन. ओके, इथं 0 पोझिशन आपण मानूया. या ठिकाणी आपण मानूया T/4. या ठिकाणी आपण मानूया T/2. या ठिकाणी मानूया 3T/4 आणि या ठिकाणी मानूया कॅपिटल T. देन अगेन 0, देन T/4, T/2, 3T/4 आणि देन कॅपिटल T. देन सो पुढे लक्षात घेऊया. या ठिकाणी आपण मानूया 0, त्यानंतर T/4, T/2, 3T/4 and then कॅपिटल T. असं स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. मग देन सो आपण पुढे अंडरस्टँडिंग करायचे. कशा प्रकारचं अंडरस्टँडिंग करायचे ते आपण लक्षातच घेऊया. पहा, तर एक्स, मग एक्स कसा व्हॅरी होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम ते आपण समजून घेऊया. तो सगळ्यात जास्त मॅक्झिमम दाखवतोय. कुठं दाखवतोय? इथं दाखवतोय 0ला. मग हा पॉईंट मिळाला आपल्याला. कोणता पॉईंट मिळेल? तो पॉईंट मिळेल. तो आपण रेकॉर्ड करा. त्यानंतर 0 मिळाले डायरेक्ट 90ला. इथं आलो आपण. त्यानंतर पुढे पाय कुठं आलं आपण? या ठिकाणी आलो आपण मायनस, म्हणजे या ठिकाणी. त्यानंतर पुन्हा 0 आणि त्या ठिकाणी पुन्हा ए. बघा ग्राफ कसा व्हॅरी होतोय. ग्राफचं स्वरूप कसं लुक लाईक पहा कसं दिसतंय ते. तर याप्रमाणे आपला ग्राफ मिळाला. देन पहा पुढे व्हीची व्हॅल्यू आपण अंडरस्टँड करायची. मग व्ही व्हॅरीज विथ टाईम टी. तर सुरुवातीला आहे 0, म्हणजे इथे आहे. त्यानंतर मायनस झाला, लक्षात घ्या, इकडे आलाय तो खाली. त्यानंतर पुन्हा 0 झाला. त्यानंतर पुन्हा मॅक्झिमम, त्यानंतर 0. म्हणजे ग्राफ, हा ग्राफ जो आहे स्टार्टिंग फ्रॉम दी, एक विचार येईल आपल्या डोक्यामध्ये, हा 90 सुरुवात होताना दिसतोय आणि हा पासून सुरुवात होताना दिसतोय. हे तर आपल्याला समजतंच, एवढं जो काही पार्ट आहे तो. देन आता पुढची प्रोसेस लक्षात घ्या. आता पुढे काय होतं बघा, ॲक्सेलरेशन कसं चेंज होतंय ते समजून घेऊया. सुरुवातीलाच आहे ती मायनस, म्हणजे याचा अर्थ ही जी पोझिशन आहे ही आहे 3π/2 म्हणजे 270ची. इथून सुरुवात झाली. त्यानंतर पुढे 0ला आले. त्यानंतर पुढे ए ओमेगा. त्यानंतर पुन्हा पुढे 0 आणि त्यानंतर पुन्हा मायनस. म्हणजे ग्राफ कसा चेंज होतोय बघा. हा ग्राफ जो काय आहे तो ग्राफ अशा प्रकारे बदलतोय. मग आता पहा, हा कुठून सुरू झालाय? 90 पासून. हा झालाय 180 पासून आणि हा झालाय 270 पासून. बघा दिसतंय तुम्हाला समोर असून. जो 90 तुमच्या, मी मगाशी सांगितलं, जो 90 आणि 270 पासून सुरू होतोय तो म्हणजे कोसाइन वेव्ह. ही जी आहे ती कोसाइन वेव्ह आहे. काय आहे? कोसाइन वेव्ह आहे. हे तुम्हाला सांगून देतो. ही सुद्धा कोसाइनच वेव्ह आहे. ओके. आणि ही आहे साइन वेव्ह. बघा हे तुमच्या समोर आहे. आता पुढे काय लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला अजून काय कन्क्लुजनचे पॉईंट या साईडला इथं लिहून दाखवतो. बघा पहिला पॉईंट अंडरस्टँड करा. फेज डिफरन्स जो काय आहे, बरोबर ना, फेज डिफरन्स आपण पेअर लक्षात घेऊया. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी यांच्यामध्ये फेज डिफरन्स नेमका किती आहे.
90 आणि 180 म्हणजे याचा अर्थ दोन्हींच्या मध्ये कितीचा फरक आहे? π/2चाच फरक आहे. मगाशी बी तसाच फरक होता, लक्षात घ्या. देन दुसरा पॉईंट लक्षात घ्या, फेज डिफरन्स बिटवीन वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन, तो सुद्धा किती बघा? π/2चा आहे. 270 कुठून 180 कुठून, दोन्हीचा फरक 90चा. त्यानंतर तिसरं केस लक्षात घ्या, याच्यामध्ये अजून काय दिसतं? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा? हा 90 पासून हा 270 म्हणजे 180चा फरक आहे दोन्हींच्या मध्ये. कशाचा आहे? 180चा. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन इज पाय. ओके. आता दुसरी महत्वाची बाब, पुन्हा मगासारखंच, आफ्टर कंप्लीटिंग 2π फेज, हा जो फेज आहे तो 2π. आफ्टर कंप्लीटिंग अ फेज 2π, द पार्टिकल कवर्स किंवा पार्टिकल परफॉर्म सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. सेम पाथ कवर्स सेम पाथ अगेन अँड अगेन, बरोबर ना? किंवा रिपीट्स सेम पाथ किंवा सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन, असं आपण सांगू शकतो. मी इथून इथपर्यंत बघा. आता पुढं काय येईल ते, इथून याप्रमाणे असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. असा सेट आपल्याला मिळून जातो. सेमच दोन्ही. इथं काय मिळेल आपल्याला? तर याच प्रकारचं पुन्हा आपल्याला असा सेम सेट ऑफ मुवमेंट मिळून जातो. इथं जर विचार केला आपण तर इथं बी आपल्याला सेम सेट ऑफ मुवमेंट असाच मिळून जातो. सेम जे काय आहे त्या प्रकारे. मग याचं बी 2π, हे बी 2π, हे सुद्धा 2π, हे सुद्धा 2π, 2π, 2π अशा प्रकारचा पेस आपल्याला मिळून जातो. तो याचा अर्थ 2π नंतर तो सेम पाथ कव्हर करतोय, इक्वल स्पेस कव्हर करतोय. म्हणून इथं सुद्धा आपण असं कन्क्लुजन सांगू शकतो की एसोचम ही रेलीज कशी आहे? डबली पिरियडिक आहे किंवा पिरियडिक मोशन आहे की आपल्याला सांगता येतं. तर आज आपण या तासामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसोचम आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही कन्सेप्ट समजला नसेल तो मला कॉल करून विचारायचा आहे आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नसतील ते सुद्धा मला सांगायचे. धन्यवाद.